नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टॉपिक वाईज PYQ सिरीजमध्ये आपण एक टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस, म्हणजेच नफा किंवा तोटा. तर मित्रांनो, आपण मागे काही व्हिडिओ घेतलेले आहे टॉपिक वाईज सिरीजचे. त्यामध्ये आपण पर्सेंटेज पार्ट 1 आणि पार्ट 2 हे व्हिडिओ घेतलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर त्याला बघा, कारण तिथे मी मागील जे काही एक्झाम झालेले आहेत सरळ सेवेचे किंवा पोलीस भरती, त्यामधील जे काही PYQ होते ते विथ डिटेल स्पष्टीकरणासह मी घेतलेले आहेत. आणि या टॉपिकमध्ये सुद्धा नफा व तोटा या टॉपिकमध्ये सुद्धा मी मागील काही जे एक्झाम झालेले आहेत त्यामधील PYQ सिरीज म्हणजे PYQ क्वेश्चनच डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला या PYQ सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया मित्रांनो आपला PYQ सिरीजचा टॉपिक नफा किंवा तोटा. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 1 कडे. प्रश्न क्रमांक 1 बघा, एक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25 नफा होतो. जर ती वस्तू 161 रुपये विकल्या शेकडा किती नफा होतो? या प्रश्नामध्ये बघा आपल्याला शेकडा नफा किती होतो हा विचारलेला आहे. तर आधी बघा, इथे बघा 175 रुपयात पहिली वस्तू विकलेली आहे आणि तीच वस्तू मग काय केली 161 रुपयात विकल्या. जेव्हा त्याला 175 रुपयामध्ये विकत आहे तर शेकडा 25% नफा होतो. किती? 25%. बघा 175 रुपयात एक वस्तू विकल्यावर त्याला 25% नफा होत आहे. त्याच्यानंतर ती वस्तू काय 161 रुपयात विकल्यानंतर नफा किती होणार हे तुम्हाला काढायचं आहे. काय? हे काढायचं आहे. तर आपण हे कॅल्क्युलेशन करूया. तर आधी तर बघा तुम्हाला काही टर्म्स लिहून देतो, त्या टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जर जेणेकरून माझ्या तोंडातून जर सेलिंग प्राइस किंवा कॉस्ट प्राइस निघाली तर तुम्ही त्याला काय म्हणणार. जर इंग्रजी वाले विद्यार्थी हा व्हिडिओ जर बघतील तर त्यांना पण हा म्हणजे मी कशाला काय म्हणतो हे समजायला पाहिजे. तर बघा आधी तर बघा खरेदी किंमत आपण जे डिस्कस करणार आहोत ते खरेदी किंमत. तर खरेदी किंमतीला काय इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, दुसरं येते विक्री किंमत. विक्री किंमत याला म्हटलं जातं काय? म्हटलं जातं विक्री किंमतीला सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. हा दोन टर्म तुम्ही लक्षात असू द्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आणि मित्रांनो, तुम्ही याच्यासाठी एक स्पेशल नोटबुक बनवा जेणेकरून तुम्हाला इथलं काही मी डिटेल सोल्युशन सांगणार ते नोट डाऊन करत चला. ठीक आहे. तर बघा आपला प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला शेकडा नफा किती हे काढायचं आहे. तर बघा ही झाली जे 171 आहे ही आपली काय झाली सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत झाली. आणि 161 पण काय झाली विक्री किंमत. आपल्याला 175 वर काय 25% नफा मिळत आहे. तर बघा 175 वर आपल्याला किती नफा मिळत आहे? 25%. तर हा 25% नफा म्हणजे काय रे? 100वर 25% नफा म्हणजे 125 रुपये. समजलं का? इथे 25% नफा हा असा होतो कॅल्क्युलेट. मग किती 175 वर किती मिळत आहे आपल्याला? 25% नफा म्हणजे 125. समजलं? त्याच्यानंतर बघा दुसरी विक्री किंमत काय आहे? 161 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नफा दिलेला आहे का? नाही. तोच नफा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे आपण याला x म्हणू. अशा प्रकारे आपल्याला डील करायचं होतं. मग याला काय करा? तिरपा गुणाकार करा. तर x चा गुणाकार होईल 175 ला बरोबर 125 गुणिला 161. तर इथे बघा x ची किंमत काय मिळणार? 125 गुणिला 161 भागेला 175. ठीक आहे. तर बघा काय करा, याला तुम्ही आता काटापिटी करा. कसं करणार काटापिटी? बघा 25चा इथे भाग जातो. 25 5 125, 25 7 175. मग इथे बघा 7 गुणिला 2 म्हणजे काय होतं? 7 दुने 14. मग राहिले किती इथे? 2 राहिले. 7 तेरी 21. बरोबर आहे. तर बघा काय होतं? 5 गुणिला 23. 5 गुणिला 23 तर किती होते? 5 गुणिला 23 3 5 15. हातचा आले 1. 5 2 10 आणि 1 11. म्हणजे आपला किती आले? x ची किंमत 115. पण 115 आपल्याला उत्तरामध्ये दिलं आहे का? नाही. आणि जर दिलं असतं तरी 115 तुम्ही उत्तर म्हणजे क्लिक केलं नसतं. तर बघा
त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज नफा म्हणजे शेकडा नफा किती झाला हे काढायचं आहे. आपण काय मानलं रे, आपली जे खरेदी किंमत होती, बरोबर आहे ना, खरेदी किमतीवरच नफा होतो, खरेदी किमतीवरच काय होतो, नफा होतो. जर तुम्ही खरेदी किमती आपल्याला एक्सची किंमत मिळाली, नफा मिळाला म्हणजे 115 नफा मिळाला, तर खरेदी किंमत इथून काय करा, वजा करा. ठीक आहे, आपण मानलेली किंमत आहे 100, तर इथे किती मिळतो, 15, तर काय राहते शिल्लक 15. तर हा जो मिळालेला जो टक्का आहे 15% नफा, तर हेच आपलं काय आहे, उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही काय करता, 161 रुपयाची वस्तू विकाल, तर तुम्हाला किती, 15% नफा होईल. 15% काय होईल, नफा होईल. हा तुमचा उत्तर असणार आहे. तर असंच एकदम सरळ आणि सोपी हा उत्तर आहे. हे तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला येणाऱ्या काही प्रश्नामध्ये याचं काम पडणारच आहे. तर हे तुम्ही नोट डाऊन लिहून ठेवा. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतो, एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर शेकडे 11% सूट देतो, म्हणजे शेकडे 11 सूट देतो, त्यामुळे गिराईकास तो 22,250 रुपयांस मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? आपल्याला छापील किंमत विचारली आहे. काय छापील किंमत विचारली आहे, म्हणजे जिथून आपण प्रोडक्ट तयार होते ती किंमत विचारलेली आहे. ठीक आहे, तर बघा याच्यासाठी हे बघा, आणि मागचा जो क्वेश्चन आहे तो धुळे पोलीस भरती 2019 ला हे मला सांगायचं विसरून गेला. तर याला तुम्ही बघा, जे काही पोलीस भरती करणारे आहे ते पण, SRPF जे काही MPSC वाले आहेत त्यांनी पण, आणि जे काही इतर सेवा करणारे आहेत, सरळ सेवा करणारे आहेत, त्यांना पण हा जो टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. असं नाही की मी इथे पोलीस भरतीच मेन्शन केलंय तर पोलीस भरतीमध्येच क्वेश्चन येणार आहे, असं काही नसते. मॅथ असते. चला तर वळूया या प्रश्नाकडे. तर काय दिलेलं आहे आपल्याला, शेकडे 11% सूट देतो. किती, 11%. बघा 11% सूट म्हणजे काय रे, आधी तर हे लिहून घ्या. 11% सूट म्हणजे काय, 11% सूट, 11% म्हणजे 100वर किती सूट देतो रे, तो 11% सूट देतो ना. म्हणजे काय राहते, 100मधून जर 11% मायनस केलं तर 89 राहतं. हे याला म्हणतात 11% सूट. एवढं समजलं. त्याच्यानंतर आपण 22,225 रुपयांच तो मिळतो. ठीक आहे, म्हणजे दूरदर्शन संचावर 11% सूट दिल्यानंतर तो गिरायकास 22,250 रुपयास मिळत असतो. मग त्या दूरदर्शनाची म्हणजे जेव्हा तो तयार होतो त्याची छापील किंमत किती. तर बघा याच्यासाठी एक सूत्र आहे, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणेला 100/100. ठीक आहे, हा आधी सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपल्याला नवीन किंमत किती दिलेली आहे, 22,250, तर ते लिहून घ्या 22,250. जुनी किंमत म्हणजे छापील किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे एक्स मानू याला. आता बघा मी 11% सूट, हे बघा तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, 11% सूट म्हणजे काय, तर हे अशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे 100वर किती रे, 11% सूट म्हणजे 89. समजलं. तर मग इथून x ची जर आपल्याला किंमत काढायची झाली तर काय होणार, x बरोबर हे 22,225 जसेचे तसे ठेवा. त्याच्यानंतर बघा जे 100 आहे हे काय होणार, इकडे राईट साईडला आहे, इकडे गेल्यानंतर लेफ्ट साईडला गेल्यानंतर काय होणार, त्याचा गुणाकार होणार, कारण इथे भागाकारामध्ये आहे, मग इथे काय होणार, गुणाकारामध्ये जाणार. आणि जे 89 म्हणजे 89 आहे ते काय आहे, वरती आहे तर ते खाली जाणार, म्हणजे भागेला जाणार. समजलं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्स बरोबर, बघा मी एवढं डिटेलिंग काय सांगत आहे, काही मित्रांना वाटत असेल, काही मुलांना वाटत असेल की सर हे साधे सोपं आहे, पण असं नाही. आपल्याला व्हिडिओमध्ये प्रत्येकाचा विचार करणे आहे. जे काही न्यू कमर्स आहे किंवा जे काही तुम्ही 2-4 वर्षापासून तयारी करताय त्यांना सोबत घेऊन जाणे हा माझा इंटेन्शन आहे, त्याच्यामुळे मी डिटेल सांगत आहे. बघा आता हा भागाकार कसा करायचा, इथे बघा इथे एकक स्थानी 9 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, 9 आणि एकक स्थानी 5 आहे. बघा 9 5 45 म्हणजे एकक स्थानी 5 येतो, म्हणजे 9 ने 5 वेळा भाग जाईल तेव्हा तिथे 5 येतो एकक स्थानी, बरोबर आहे ना. तर बघा आपण अशा कोणत्या किंमत ठेवू शकतो, जसं की 89. आता 5 15 ने जातो का, नाही जाणार, कारण मोठी संख्या आहे. बघा मग 89 गुणिले
15 नंतर काय आहे 20 नाही होणार, मग डायरेक्ट 25 आहे, मग 25चा भागाकार करून बघा तर हे 22,225 येते 50 येते. तर आपल्याला हे एकक स्थानचे अंक काय करायचे आहे बघायचे आहे. याचं डिटेलिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याच्यावर एक व्हिडिओ शूट करेल, ठीक आहे, कॅल्क्युलेशनवर. तर आता बघा, तर याचा डायरेक्ट भाग जातो 89ला, किती वेळा जातो रे, किती वेळा जातो भाग याचा 25 वेळा, ठीक आहे, आणि हा शून्य जशाचे तसा. तर बघा 25 म्हणजे 250 गुणिला 100 म्हणजे किती होते, एक्स बरोबर 25,000, एक्स बरोबर 25,000 रुपये. तर हे काय झालं, आपली जुनी किंमत म्हणजे काय, त्या त्या दूरदर्शनाची छापील किंमत, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अगदी सरळ आणि सोपा भंडारा पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर ओढूया प्रश्न क्रमांक 3 कडे. तर प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हटलंय, चार टेबलांचे म्हणजे चार टेबलाची विक्री किंमत, चार टेबलाची विक्री किंमत ही 5 टेबलाच्या खरेदीच्या किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला हे विचारलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे पोलीस भरतीचा. असं नाही की पोलीस भरतीला विचारलं तर बाकी भरतीला विचारणार नाही, हा कुठे पण विचारू शकतो, म्हणून याला कन्सिडर करू नका की पोलीस भरतीलाच विचारला आहे म्हणून, ठीक आहे. हॉट क्वेश्चन आहे आणि जस्ट आलेला आहे क्वेश्चन, ठीक आहे. तर बघा काय दिलेलं आहे, चार टेबलाची विक्री किंमत दिलेली आहे, मी याला शॉर्टकट मध्ये लिहितो विकी बरोबर 5 टेबलाच्या खरेदी किमतीच्या म्हणजे ख की. मी तुम्हाला सांगितलंय खरेदी किंमत विक्री किंमत, विकी म्हणजे काय होतंय सेलिंग प्राइस आणि खरेदी किंमत म्हणजे काय होते, खरेदी किंमत म्हणजे काय होते कॉस्ट प्राइस. जर त्याला जर असं इंग्लिशवाल्याला जर असं लिहायचं असेल काय होणार, 4 इंटू काय होणार कॉस्ट प्राइस इज इक्वल टू काय होणार 5 काय होणार सेलिंग प्राइस, बरोबर आहे ना, असं होणार, ठीक आहे. कॉस्ट याला सेलिंग प्राइस आणि याला कॉस्ट प्राइस, ठीक आहे. ज्याला जसं जसं लक्ष ठेवायचं आहे त्यांनी तसं तसं लक्षात ठेवा. मी दोन्ही सांगितलेलं आहे. हे काय सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय, याचा जर रेशो काढला तुम्ही खरेदी आणि विक्री किंमतीचा काय होणार, विक्री किंमत म्हणजे विकी भागेला खकी म्हणजे खरेदी किंमत, तर काय होणार बरोबर. आता जे जार विकी बरोबर आहे तर ते काय होणार खरेदी किंमतीचा बरोबर होणार, बरोबर आहे. आणि जे विकीची म्हणजे विक्री किंमतीला जे काही गुणाकार आहे ते ते अपोजिट जाणार. समजलं का मी काय म्हणत आहे डिटेलिंग मध्ये. अरे जे काही विक्री किंमत आहे तर विक्री किंमत काय आहे गुणेला 4 आहे ना, तर हे काय होणार दुसऱ्या साईडला जाणार जेव्हा भागाकारामध्ये जाणार तेव्हा. तर विक्री किंमत काय होती आधी 4 होती, तर हे काय होणार खाली जाणार आणि खरेदी किंमत काय होणार वरती येणार, म्हणजे 5 भागेला 4 हा रेशो बनणार आहे. मग आपल्याला काय शेकडा नफा अथवा तोटा विचारला आहे. जेव्हा काय असते विक्री किंमत, जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा काय असते, खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते, तर काय होतो इथे नफा होतो, काय होतो पर्सेंटेज नफा होतो. अरे बघा साधं सरळ उदाहरण सांगतो. तुम्ही जर एखादी वस्तू खरेदी करून आणली, समजा की तुम्ही दुकानामधून एक शर्ट खरेदी करून आणला, तर तो खरेदी करून आणलेला शर्ट 500 रुपयात असला, जर एखाद्या तुमच्याच मित्राला तो जर आवडला आणि तोच शर्ट माहिती आहे का, तोच शर्ट तुम्ही खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकले, बरोबर आहे ना, म्हणजे विक्री किंमत जर जास्त झाली तर तुम्हाला पर्सेंटेज नफाच होणार आहे ना, तिथे तर तोटा होणार नाही. म्हणजे इथं बघा मग काय आहे विक्री किंमत काय जास्त आहे, बरोबर आहे ना, खरेदी किमतीच्या विक्री किंमत काय जास्त आहे, किती जास्त आहे एक जास्त आहे, किती जास्त आहे एक जास्त आहे, म्हणजे तुम्हाला काय होत आहे पर्सेंटेज नफा होत आहे, काय होत आहे पर्सेंटेज नफा म्हणजे शेकडा नफा होत आहे ना. तर मग बघा काय होणार, जो नफा काढतो तो आपण खरेदी किमतीवर काढतो, म्हणजे खरेदी किंमत जशी तशी. आणि किती नफा झालाय एक, कितीवर टक्के, काय होणार हे टक्के म्हणजे 100, ठीक आहे. हे जे राहते हे काय राहते खरेदी किंमत, हे काय राहते खरेदी किमतीवर तुम्हाला नफा, आणि हे आता काय झाली तुमची नवीन विक्री किंमत, समजलं का. तर तुम्हाला 1% नफा झाला, तर मग बघा याला काय होतो 4 कितीने डिवाइडेड होतं 25 नव्हतं 25 चा 100 म्हणजे पर्सेंटेज नफा किती मिळाला 25% काय मिळाला नफा मिळाला, काय मिळाला 25% नफा. तर पर्याय क्रमांक काय होणार
काय होणार? सी हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी जे काही सांगितलं आहे इथे, म्हणजे जे तुम्हाला रफ वर्क सांगितलेलं आहे, हे रफ वर्क लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या कुठल्या पण एक्झाममध्ये पर्सेंटेज नफा झाला किंवा पर्सेंटेज, आता इथंच जर पर्सेंटेज तोटा काढायचं असतं तर काय केलं असतं तुम्ही? खरेदी किंमत जास्त असते ना विक्री किंमतीपेक्षा, तिथं तेव्हा तुम्हाला काय शेकडा काय झाला असता? तोटा झालेला असता. ठीक आहे. समोर आपण प्रश्न घेतलेला आहे, तिथं आपण डिस्कस करूया. चला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सोलापूर भरती, पोलीस भरती 2023 लेटेस्ट, तुमच्यासाठी लेटेस्ट क्वेश्चन घेऊन आलो मी. ठीक आहे. बघा आता काय म्हणते इथे, खरेदी आपल्याला काय विक्री किमतीच्या म्हणजे 1470 रुपयास विकले, बरोबर आहे. म्हणजे 1470 ही काय झाली? तुमची विक्री किंमत झाली. ठीक आहे. विकले म्हणते, तर खरेदी किमतीच्या 1/6 पट, आता काय 1/6 पट कोणाच्या? खरेदी किमतीच्या. नफा होतो, इथे नफा होत आहे, बरोबर आहे. काय होत आहे? नफा होतो. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मी काय म्हणतोय, बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपल्याला काय करायची आहे? खरेदी किंमत काढायची आहे. काय काढायची आहे? खरेदी किंमत. तर बघा मित्रांनो, इथे काय होतो? नफा होत आहे, तर ही झाली तुमची खरेदी किंमत. खरेदी किंमत हे झाली तुमची विक्री किंमत जुनीवाली. पण इथे काय म्हणत आहे तुम्हाला? नफा होतो म्हणत आहे. काय? नफा. तर नफा मग कसा होणार? तुमच्या खरेदी किमतीवर एक नफा होत आहे, म्हणजे किती होणार? 7 होणार. म्हणजे 7/6 होणार. हा नवीन रेशो काय होणार? नवीन रेशो 7/6 होणार. तर बघा आपल्याला इथे विक्री किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे? 1470. म्हणजे तुमचं 7 बरोबर जे नवीन विक्री किंमत आलेली ही, हे बरोबर काय होणार? 1470 हे काय होणार? तुमच्या विक्री किमती बरोबर होणार. समजलं का? मग बघा 7 1 7, 7 2 14 आणि 7 1 7. ठीक आहे. आणि हा 0शी 0, म्हणजे तुमचा एक रेशो बरोबर किती आली? प्राइस किती आली? 210 ही विक्री किंमत आली. आणि तुम्हाला काय काढायची आहे? खरेदी किंमत काढायची आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? ही 6 काय? खरेदी किंमत. म्हणजे 6 काय? ही तुमची खरेदी किंमत आहे. आणि तुम्हाला तीच काढायची आहे ना खरेदी किंमत. म्हणजे 6 गुणेला काय होणार? 210. तर किती होणार? बघा इकडे, इकडे लिहितो आता. 6 गुणेला 210, तर काय होणार? 0शी 0, 6 1 6, 6 2 12. ही झाली तुमची काय? खरेदी किंमत. काय झाली? खरेदी किंमत. समजलं का मित्रांनो? तर पर्याय क्रमांक कुठला राहणार आहे? बरोबर आपलं सी हे पर्याय बरोबर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न टॅकल करायचा आहे. अगदी सोपा आणि सरळ आणि खूप म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही याला पण स्टार मार्क करून ठेवा. तर पोलीस भरती सोलापूर इथे विचारलेला हा प्रश्न आहे. चला तर ओढूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, काय म्हणते? विकासने एक घड्याळ 6540 रुपयांस व दुसरे घड्याळ 3460 रुपये खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्यांनी 10,900 रुपयांना विकली, तर त्याला त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? मुंबई पोलीस भरती 2023 लेटेस्ट. ठीक आहे. तर बघा प्रश्न खूप सुंदर प्रश्न आहे. तर विकासने काय केले? 2 घड्याळ घेतली. पहिली घड्याळ किती आहे? 6540 आणि दुसरी किती आहे? 3460. ही झाली काय झाली? खरेदी किंमत. याला काय म्हणणार आपण? खरेदी किंमत. म्हणजे काय केले विकासने? खरेदी केले ना या 2 घड्याळे. तर बघा इथे काय होणार? याला जर ऍड केला तर 0 0 आणि इथे काय राहणार? 5 5 10 आणि इथे काय राहणार? 6 4 10, म्हणजे 10,000. त्याने किती रुपयात खरेदी केल्या 2 घड्याळे? 2 घड्याळ त्याने काय? हे खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत 2 घड्याळाची 10,000 ही खरेदी किंमत झाली. मग त्याने त्या दोन्ही घड्याळ किती? 10,900 मध्ये विकल्या. म्हणजे विक्री किंमत आता किती आहे? बघा याने खरेदी केल्या 10,000 मध्ये आणि त्याने विकल्या किती? 10,900 मध्ये. किती? हे तुमची म्हणजे त्या विकासची काय झाली? विक्री किंमत झाली. हे काय झाली? विक्री किंमत.
मी बघा तुम्हाला विथ डिटेल सांगत आहे, डिटेल सोल्युशन, वेळ लागला तरी चालेल पण कॉन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे, बरोबर आहे. ही झाली 2 घड्याळाची खरेदी किंमत, ठीक आहे. आणि बघा आता मी तुम्हाला काय म्हटले, पर्सेंटेज नफा केव्हा होतो, जेव्हा तुमची विक्री किंमत जास्त राहते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा तुम्हाला काय होतो पर्सेंटेज नफा होतो. काय होतो, पर्सेंटेज नफा. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा इथे खरेदी किंमत जास्त आहे का, खरेदी किंमत जास्त आहे का, नाही. विक्री किंमत जास्त आहे ना, किती, 900. काय बघा ना, याचा डिफरन्स जर काढला तुम्ही, याचा डिफरन्स काढा, किती आहे, 10,900 मायनस 10,000, किती मिळतं तुम्हाला, 900. तर ही जी झाली हे नवीन विक्री किंमत झाली. हे काय झाली, विक्री किंमत. हे काय झाली, विक्री किंमत. त्याने 900 रुपये नफा मिळवला 10,000वर, ठीक आहे. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज नफा किंवा तोटा काय होतो ते बघा. पण आपल्याला इथंच कळून आलं काय होत आहे, पर्सेंटेज नफा, कारण इथं काय दिसत आहे, विक्री किंमत जास्त दिसत आहे खरेदी किमतीचा, म्हणजे काय होत आहे, पर्सेंटेज नफा होत आहे. समजलं का मित्रांनो, हे शॉर्टकट याला लक्षात ठेवा, ठीक आहे. पर्सेंटेज नफा होत आहे म्हणजे किती नफा होत आहे रे, 10,000वर त्याने 10,900ला विकली, तर म्हणजे 900चा नफा झाला, 900 रुपयाचा. कितीवर नफा होत आहे, खरेदी किंमत किती आहे, 10,000 गुणेला 100. तर बघा हे काय झाली, खरेदी किंमत झाली. हे काय झाली, खरेदी किंमत. हे बघा आपण काढली 2 घड्याळाची. तर बघा 2 शून्याशी 2 शून्य कटला, ह्या शून्याशी ह्या शून्य, ह्या शून्याशी ह्या शून्य. तर काय होतो, पर्सेंटेज नफा बरोबर किती आलाय, 9. किती आलाय, 9. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो, खूप सरळ आणि साधा प्रश्न आहे. याला आपण अशा प्रकारे काय केलं, टॅकल केलं. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हणतो, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयात विकला, म्हणजे 4,600 रुपये काय आहे, विक्री किंमत आहे, विकी, ठीक आहे. काय आहे, 4,600 रुपये विक्री किंमत. तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती, म्हणजे आपल्याला काय, आधी जेव्हा तो कॅमेरा तयार करण्यात आला त्याची छापील किंमत विचारलेली आहे. तर बघा किती टक्के सूट देत आहे, 8% सूट देत आहे. म्हणजे सूट देणे म्हणजे काय रे, 100वर तो किती सूट देत आहे, 8% सूट देत आहे. किती, 8% सूट, म्हणजे किती होणार रे, 92. किती होणार, 100वर 92 होणार. समजलं का. आता बघा तुम्हाला काय काढायचं आहे, सूट दिलेलं काढायचं आहे, म्हणजे 92 बरोबर 4,600. ही झाली विक्री किंमत. हे काय झाली तुमची विक्री किंमत. तर बघा काय कटतो, 46 दुने काय होतं, 92, बरोबर आहे. म्हणजे 2 रेशो बरोबर तुमचा किती आला रे, 100. आणि तुम्हाला काय 100 रेशो काढायचा आहे. तर बघा याला डायरेक्ट जर 100 रेशो काढला, तर याला जर 100 काय केलं, मल्टिप्लाय, याला किती होते, याला जर तुम्ही मल्टिप्लाय केले 100वासाठी 2ला, तर 50ने मल्टिप्लाय करावं लागते ना, गुणावं लागते ना. मग याला मल्टिप्लाय कितीने कराल, 50नेच कराल ना. मग इथे काय होणार, हे 50 आणि हे 2 शून्य, किती होणार, 50,000. किती होणार, 50, सॉरी किती होणार, 5,000. किती होणार, 5,000. तर आपल्याला काय काढायचं आहे, थांबा असं लिहा, ठीक आहे, 5,000. तर बघा काय काढायचं होतं, समजलं नाही का, मी एकदा पुन्हा तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये. तुम्हाला समजलं नसेल तर मी डिटेल सांगतो, पण कन्फ्युजन होऊ देऊ नका. कारण कसं आहे, एकदा जर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर ते जो प्रश्न आहे, साधा प्रश्न काय होतो, साधा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न तुम्हाला कठीण वाटायला लागतो. तर असं करायचं नाही. मी तुम्हाला त्याच्यासाठी वेळ घेतोय आणि डिटेलमध्ये सांगतोय. तर बघा आपल्याला 92 ही विक्री किंमत आहे, तर 92 बरोबर काय करायचं आहे, 4,600 करायचं आहे. बघा 46 दुने काय होते, 92 होते, म्हणजे 2 रेशो बरोबर किती राहिला, हा 1 कटला ना, इथे राहिला 100. तर बघा जर तुम्हाला 100 म्हणजे 2% बरोबर 100 आला, तर तुम्हाला 100% काढायचं आहे. तर यांना किती रे, 50ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे गुणावं लागेल, तेव्हा 100% होणार ना. तर मग याला पण 50ने काय करावं लागेल, गुणावं लागेल, तेव्हा कुठं 100%ची तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, किंमत मिळेल. तर किती होणार, हे होणार डायरेक्ट 5,000. किती होणार, 5,000. आणि तुम्हाला काय कॅमेऱ्याची छापील किंमत काढायची आहे. तर छापील किंमत किती होणार, हे झाली तुमची छापील किंमत. काय होणार, छापील किंमत, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न होता. थोडंसं आता आपण काय केलं, तुम्हाला काही समजलं नसेल किंवा माझं
काटण्यात किंवा मल्टिप्लाय करण्यात गलती झाली असेल तर मी तुम्हाला आणखी पुन्हा रिपीट सांगितलं आहे की हा प्रश्न सोपा प्रश्न आहे, याला तुम्ही म्हणजे मार्क्स याचे जाऊ देऊ नका. मुंबई पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, चला तर ओढूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय म्हणतोय. तयार कापडाच्या दर्शनीय किमतीवर 25% सूट देतो. इथे बघा सूट देत आहे. सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले तर त्या मालाची मूळ किंमत किती? बरोबर आहे, इथं पण आपल्याला काय मूळ किंमत काढायची आहे. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, त्याने काय केलं रे, सूट दिलेली आहे कितीवर बघा, हा पण सूट दिलेल्यावरच प्रश्न आहे. 100वर किती टक्के सूट दिलेली आहे? 25%. 25% सूट दिलेली आहे, मग किती होणार? 75 होणार. म्हणजे तुम्हाला ही किंमत दिलेली आहे, हे बघा किती दिलेली आहे, 2250. ठीक आहे, तर 75 बरोबर जर तुम्ही 2250 केलं तर तुम्हाला काय, याच्यामधून जर तुम्ही काढलं तर काय मिळणार तुम्हाला, व्हॅल्यू मिळणार किती? 100%ची. तर बघा आता याचा जर 75 भागेला जर हे केलं 225 केला तर याला डायरेक्ट भाग जातो 3नी. ठीक आहे, म्हणजे तुमचा 1% बरोबर किती आला रे, हे 0 राहिलं ना, 30 राहिलं. मग तुम्हाला 100% काढायचे आहे, मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 100%साठी? 100%साठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1ला 100ने गुणावं लागेल. बरोबर आहे, मग याला जर तुम्ही 100ने गुणले त्या 30ला पण 100ने गुणावे लागेल ना, तेव्हा कुठं हे दोन्ही किमती सारखे येणार. मग किती होणार? हे होणार तुमचं 3000. किती होणार? 3000. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? मूळ किंमत. तर मूळ किंमत किती मिळेल? 3000. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टकट, आता बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही शॉर्टकट सांगितलेलं आहे, कारण शॉर्टकटनी गणित सॉल्व्ह होत आहेत म्हणून. अदरवाईज मी तुम्हाला लॉंग कट सांगितलं असतं. ठीक आहे, तर आपलं जिथं शॉर्टकट आपल्याला माहिती आहे ते आपण तिथे शॉर्टकटनी सॉल्व्ह करू. जिथं आपल्याला माहीत नाही आहे किंवा आपण ते माहीत करून पण घ्यायचं नसतं, कारण कधी कधी हा क्वेश्चन जर विचारण्याचं म्हणजे नाही का डेप्थ असते एक्झामिनरची, ही डेप्थ आपल्याला ओळखता आली पाहिजे की याला शॉर्टकटनी की लॉंग कटनी सोडवायचं आहे. शॉर्टकटनी सोडून जर नसेल तर लॉंग कटनी सोडवा, आपल्याला फक्त प्रश्नाचं उत्तर बरोबर आणायचं असतं. ठीक आहे, तर हा मुंबई पोलीस भरती 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 7 होता. चला तर ओढूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा, महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला खूप मोठा वाटत असेल पण खूप इझी प्रश्न आहे. मुंबई पोलीस 2023ला विचारलेला प्रश्न आहे. बघा, दुकानदाराने 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 रुपये आणले, म्हणजे 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 रुपयाला आणले, त्यातील 10 बल्ब खराब झाले, म्हणजे 200 बल्ब मधून 10 बल्ब खराब झाले. खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब 12 रुपये प्रति दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला? इथे किती फायदा झाला विचारलेला आहे. बघा 10 रुपये रुपये प्रति बल्ब त्याने किती 200 बल्ब आणले, त्याच्यानंतर काय, त्याच्यातून 200 मधून 10 बल्ब काय खराब निघाले. खराब निघाले तर किती राहिले? 190 राहिले. समजलं का? बघा मी तुम्हाला प्रश्नामध्ये न सांगता इथे सांगतो. 10 रुपये प्रति किती बल्ब आणले त्याने? 200 आणले, म्हणजे याची किंमत किती झाली? 2000 झाली. त्याच्यानंतर बघा 2000 रुपये झाली. त्याच्यानंतर बघा 10 बल्ब खराब निघाले 200 मधून, तर इथे किती राहिले रे? 190 राहिले. आणि त्याने किती रुपये? 12 रुपये प्रति दराने विकत आणले, म्हणजे 12. म्हणजे काय होणार याचं? जर 12 9 108, बरोबर आहे ना? काय होणार? 12 9 108. 108 नंतर बघा इथे काय राहते? 8 100 10 हातचे आणि 12 1 12 आणि 12 हे 10 22 आणि हा शून्य जशाचे तसा. बघा इथे काय होतं? रुपये. ठीक आहे, आता बघा याने काय केले? खरेदी केले, म्हणजे हे तुमची काय झाली? खरेदी किंमत झाली. ठीक आहे, हे काय झाली? खरेदी किंमत. त्याच्यानंतर काय केले? 10 बल्ब खराब निघाले पण त्याने विकले किती? 12 रुपये प्रति दराने 190 बल्ब विकले. इथे 10 बल्ब काय झाले? खराब झाले, बल्ब खराब झाले होते. ठीक आहे, तर इथे हे काय झाली? विक्री किंमत. हे काय झाली? विक्री किंमत. आणि मी तुम्हाला आधी जे सुरुवातीला प्रश्न केले होते की फायदा कधी होतो? जेव्हा विक्री किंमत जास्त असते. इथं बघा विक्री किंमत काय आहे रे? विकी ही जास्त आहे कोणाच्या? खरेदी किमतीच्या. म्हणजे इथे काय झाला आहे? आपला फायदा झाला आहे, हा दुकानदाराचा फायदा झालेला आहे. मग बघा
किती रुपये जास्त आहे रे? 2280 मधून जर 2000 वजा केले तर किती राहते? 082 म्हणजे किती राहते? 280 नफा झाला. तर आपल्याला काय पर्सेंटेज नफाच काढायचा आहे ना, तर किती होणार? 280 भागेला, आता नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर. तर खरेदी किमती काय? 2000 गुणिला 100. 2 शून्याशी 2 शून्य कटले, शून्याशी शून्य कटला आणि किती काय राहतो? 14 दुने 28 म्हणजे काय झाला आपला? 14% काय मिळाला? नफा. 14% नफा म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? हा प्रश्न टॅकल करायचा होता आणि मुंबई पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा, जर ए चे उत्पन्न हे बी च्या उत्पन्नाहून 25% कमी असेल तर बी चे उत्पन्न हे ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे? गोंदिया पोलीस भरती 2023 लेटेस्ट क्वेश्चन. स्टार मार्क करा आणि लिहून घ्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं आहे की पोलीस भरतीचे जरी मी प्रश्न घेतले असते तरी बाकीच्या सरळ सेवेसाठी हे जे मी प्रश्न घेतलेले आहे नफा तोटा याच्यावर, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. समजलं? तर बघा आपल्याला काय पर्सेंटेज टक्के जास्त, तर मी तुम्हाला काही फॉर्म्युले लिहून देतो 2, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. पर्सेंटेज कमी जर विचारलंय इथं तर आपल्याला पर्सेंटेज जास्त विचारलं. जर पर्सेंटेज कमी विचारलं तर काय होणार? आर भागेला 100 अधिक आर गुणिला 100. काय होते आर मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर दुसरं बघा, पर्सेंटेज जास्त जर विचारलं तर काय होते? आर भागेला 100 अधिक सॉरी इथे काय येणार? मायनस अधिक आर गुणिला 100. हे मायनसचं चिन्ह आहे. ठीक आहे. हे काय मायनसचं नसेल समजत तर मी पुन्हा तुम्हाला लिहून देतोय. ठीक आहे. इरेजर करून तुम्हाला आणखी पुन्हा लिहून देतो. सोपा प्रश्न आहे रे विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. हे काय इथे मायनस आहे. तर बघा आपल्याला काय विचारलंय प्रश्नामध्ये? आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय टक्के जास्त. हे काय? आर मायनस पर्सेंटेज टक्के जास्त, तर आपल्याला काय पर्सेंटेज जास्त विचारलंय, तर आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार? हा वाला. म्हणजे बघा आर भागेला 100 मायनस आर गुणिला 100. तर बघा आर म्हणजे काय रे? जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले राहणार रेट. तर हे आर ची किंमत किती आहे? 25%. 25 भागेला 100 मायनस 25 गुणिला 100. तर बघा काय होता? 25. 100 मधून जर 25 गेले तर 75 गुणिला 100. तर काय राहते इथे बघा? 25 तिरी 75 म्हणजे 1 भागेला 3 गुणिला 100. आणि यालाच कसं लिहितात? 100 भागेला 3 म्हणजे काय होतं? 33.33%. आणि यालाच पुन्हा काय लिहितात? 33 याचं फ्रॅक्शन होतं 1 भागेला 3. तर आपल्याला पर्यायामध्ये जे दिलेलं असेल ते. आता आपल्याला पर्यायामध्ये 33 1 भागेला 3 दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. जर हे दिलं असतं तर हे लिहिलं असतं. ठीक आहे. 33.33. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला सोडवायचा होता, आपल्याला सोडवायचं होतं. तर बघा गोंदिया पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि हा फॉर्म्युला काय करा? लक्षात असू द्या. मी तुम्हाला हे 2 फॉर्म्युले सांगितले, याला पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. तर चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय म्हणतोय? रामने 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले. त्याने 2 दिवसांनी शेजाऱ्याला 1000 रुपयाला 4 शर्ट विकले तर व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? डायरेक्ट इथं विचारलेला नफा. आपल्याला तिथं तोटाही काढायचा नाही, नफा आहे. म्हणजे काय असणार आहे? नफा म्हणलं तर काय म्हटलं रे मी? विक्री किंमत ही जास्त असणार खरेदी किमतीच्या. तेव्हा कुठं काय होतो? नफा होतो. तेव्हा काय होतो? नफा होतो. तेव्हा नफा होतो. तर बघा रामने काय केलं? 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकले. किती शर्ट विकले? 4 शर्ट. 4 शर्ट त्याने 220 रुपये प्रतिप्रमाणे विकले. तर बघा किती होणार? 4 दुने 8, 4 दुने 8 आणि हा 0 हे झालं रुपये. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा त्याने काय केले? त्या 2 दिवसानंतर त्याने शेजाऱ्याला 1000 रुपयाला विकले. म्हणजे काय झाले? हे शर्ट त्याने काय केले? शेजाऱ्याला 1000 रुपयात विकले. किती रुपयात?
1000 रुपयात. किती 2 दिवसांनी. तर बघा इथे काय होणार, 1000 मधून जर तुम्ही 880 वजा केले तर किती मिळते तुम्हाला, 2 3 बरोबर आहे ना, हे किती 1 बरोबर आहे ना, 10 मधून जर 9 गेले 1 म्हणजे किती मिळते 120. आणि तुम्हाला काय पर्सेंटेज नफा, तर पर्सेंटेज नफा म्हणजे काय बरोबर, किती आले तुमची, हे नवीन विक्री किंमत 120 आणि खरेदी किंमत किती आहे. आता आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन आहे का सर इथं खरेदी किंमत किती आहे. अरे इथं दिलेलंच आहे बघा, रामाने काय केले 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले, म्हणजे हे काय झाली तुमची खरेदी किंमत. काय झाली खरेदी किंमत. ठीक आहे. आणि हे जे विकले तर हे काय झाली तुमची विक्री किंमत. समजला का, समजलं का रे, हे काय झाले तुमची विक्री किंमत. तर बघा खरेदी किंमत काय आपली 880, तर भागेला 880 गुणेला 100. समजलं का, समजलं. तर बघा याला जर आपण काटलं तर काय 0 0 कटलं. इथे बघा 4 नी भाग जातो किती वेळा 22 वेळा, इथे 4 नी भाग जातो 3 वेळा बरोबर आहे. तर मग वरती काय राहतात बघा, वरती काय राहतात 3 खाली 22 म्हणजे 3 भागेला 22 गुणेला 100. समजलं. आता बघा इथे बघा 11 दुने 22 आणि 50 दुने 100 आणि बघा इथे पुन्हा काय राहते 3 गुणेला 50 भागेला 11 सॉरी 3 गुणेला 50 भागेला 11. तर बघा पुन्हा इथे काही कटते का मित्रांनो, काही कटत असेल तर काटा याला. डायरेक्ट 150 लिहा. आता इथे काय करा 150 भागेला 11, तर 11 एक 11 बरोबर आहे 1. त्याच्यानंतर किती राहिले 4, 11 तिरी 33, आता किती राहिले 7, 11 6 इथे आता इथे पॉईंट द्या, शून्य यासाठी इथे पॉईंट द्या लागेल ना, तर इथे किती होणार 70 होणार. 11 6 66 काय होणार 11 6 66. आता किती राहिले 4 राहिले म्हणजे 11 तिरी 33 म्हणजे काय होणार 13.63 म्हणजे 63%. हे काय होणार आपल्याला पर्सेंटेज नफा, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, हा प्रश्न सोडवायचा होता. आणि हा सातारा पोलीस भरती 2023 ला आलेला प्रश्न आहे. काय आलेला प्रश्न आहे बघा. हे थोडंसं लक्षात ठेवा, या नफा तोट्या या टॉपिक मध्ये हे महत्वाचं आहे. विक्री किंमत जर जास्त असली खरेदी किंमतीचा तर नफा होतो आणि खरेदी किंमत जर जास्त असली तर तोटा होतो. इथे बघा खरेदी किंमत काय कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे म्हणजे पर्सेंटेज नफा झाला आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला नफाच काढायचा होता. अशा प्रकारे हे जे 10 प्रश्न मी घेतलेले आहे या टॉपिकवर, कोणत्या प्रॉफिट अँड लॉस नफा व तोटा, हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की सर फक्त तुम्ही पोलीस भरतीचे प्रश्न घेतले, मॅथमध्ये पोलीस भरती किंवा कोणती तलाठी भरती किंवा कुठली पण इतर सरळ सेवा, मॅथ हा मॅथ असतो. डोक्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका की हा पोलीस भरतीला आला तर बाकी सरळ सेवा एक्झामला प्रश्न येणार नाही, असं कन्फ्युजन ठेवू नका. हा प्रश्न गणिताचा आहे तर कुठल्याही एक्झामला येऊ शकतो, कुठल्याही सरळ सेवेला येऊ शकतो. तर मित्रांनो थांबूया इथेच. तर तुम्हाला माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि या लेक्चरचे जर तुम्हाला फ्री PDF पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या. माझा जो टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर, माझं व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी आणि माझा हा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे मित्रांनो 9673697309. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. त्या डाऊटचं तुम्हाला आन्सर किंवा रिप्लाय दिल्या जाणार. ठीक आहे. आणि मला जर इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर ही माझी इन्स्टा ID आहे जीवन.पातुरकर. ठीक आहे. लाईक करा मित्रांनो, कमेंट्स करा माझ्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आज इथेच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सर आम्हाला आणखी या टॉपिकवर, म्हणजे जो आपण पर्सेंटेज नंतर आपण कुठला टॉपिक घेतला आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा व तोटा, याचा पार्ट 2 जर पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करा की सर आम्हाला पार्ट 2 पण असेच क्वेश्चन पाहिजे विथ डिटेल सोल्युशननी. तर मी पुन्हा पार्ट 2 याचा रेकॉर्ड करेल किंवा तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. इथेच थांबूया.